तर अशा प्रकारचं गणित हे कशामधले गणित असतं सांगा? केवल मूल्यामधले. आता केवल मूल्य म्हणजे काय सांगा? उभ्या दोन रेषा आणि त्याच्यामध्ये एक संख्या किंवा अंक. तर आता ही गोष्ट आम्हाला समजून घेत असताना केवल मूल्याच्या बाबतीत काय आहे, धन केवल मूल्य कशाला म्हणायचं आणि ऋण केवल मूल्य कशाला म्हणायचंय, हे जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत आम्ही पुढच्या गणितात सोडू शकत नाही. तर लक्ष द्या, आता केवल मूल्य आहे. आता केवल मूल्याच्या बाहेर गुपित अधिक एक असतो, हे लक्षात घ्यायचंय. केवल मूल्यामध्ये जर समजा उदाहरणार्थ 8 असेल तर केवल मूल्याच्या बाहेर काय होईल? अधिक 8 होईल. आता त्याच्यामध्ये सांगा केवल मूल्यामध्ये -8 असेल तर केवल मूल्याच्या बाहेर काय असेल? अधिक 8 असेल. ही गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणजे केवल मूल्यामध्ये काही असो, वजा असो अधिक असो, त्याचं उत्तर काय येतं सांगा? बाहेर अधिक येतं. म्हणजे काय? धन केवल मूल्य आहे समजा उदाहरणार्थ, मग केवल मूल्यामध्ये ऋण असो का धन असो त्याचं केवल मूल्य काय येतं? धन येतं. 1 नंबर नियम लक्षात ठेवायचा. आणि 2 नंबर नियम असा लक्षात ठेवायचा, आता ऋण केवल मूल्य कशाला म्हणायचंय? आता ऋण म्हणजे काय? केवल मूल्याच्या बाहेर वजा चिन्ह असतं. ऋण केवल मूल्य म्हणजे काय? केवल मूल्याच्या बाहेर म्हणजे उभ्या दोन रेषेच्या बाहेर, म्हणजे डाव्या साईडनं, पलीकडे नाही. कोणत्या? डाव्या साईडनं काय असतं? वजा असतं. मग केवल मूल्यामध्ये 8 असेल तरी याचं केवल मूल्य काय येतं सांगा? 8 आहे. अधिक 8 असलं केवल मूल्य तर वजा 8च येत आहे. हे झालं 1 नंबर. आणि 2 नंबरचा नियम पाहायचा. केवल मूल्यामध्ये जर समजा -8 असेल, बाहेर काय -8 आहे, तरी याचं केवल मूल्य काय येणार आहे? -8 आहे. लक्षात आलं? ऋणासाठी काय? ऋण केवल मूल्य. धनासाठी काय? धन केवल मूल्य. समजलं का? ऋण केवल मूल्य म्हणजे काय? वजा बाहेर असतं, त्याचं वजाच उत्तर येणार का आतमध्ये धन असो ऋण असो. आणि धनासाठी आतमध्ये ऋण असो का धन असो, केवल मूल्य काय येणार आहे? धन. धनासाठी धन केवल मूल्य, ऋणासाठी ऋण केवल मूल्य. राहील का लक्षात? तर आता पुढचं गणित घेऊया. तर मग आता सांगा, वजा केवल मूल्यामध्ये 38 वजा केवल मूल्यामध्ये वजा 133 बरोबर किती? तर सांगा केवल मूल्यामध्ये वजा 38 म्हणजे काय? धन. 38 म्हणजे काय? अधिक 38. आता ऋण इथं केवल मूल्यामध्ये आहे का नाही, तर बाहेर ऋण इथं काय होईल? वजा 133. मग 38 आणि 133 कोणत्या पाड्यामध्ये? 19च्या पाड्यामध्ये. 19 दोन्ही 38, 19 7 किती? मग उत्तर काय सांगा? वजा 2/7 हाय का याच्यामध्ये? पहा 3 नंबर. किती सोपं पहा गणित, फक्त तुम्हाला भाग तोडता आलं पाहिजे. त्यानंतर जर x बरोबर 5 आणि y बरोबर 7 तर केवल मूल्यामध्ये, कशामध्ये? केवल मूल्यामध्ये 13x वजा 4y बरोबर किती? तर ही गोष्ट आम्हाला लक्षात घ्यायचंय. इथं वजा चिन्ह पहा पहिलं, काही अडचण नाही ना? म्हणजे ऋण केवल मूल्य 3 आहे का? ठीक आहे, त्याला आपण 3 बनवून टाकूया. जमलं? तर आता पुढं वजा केवल मूल्यामध्ये 3x, x चं नाव काय सांगा? म्हणजे गुणिला 5 वजा 4 y चं केवल मूल्य काय सांगा? म्हणजे y चं नाव काय आहे? 7. पुन्हा डबल लक्ष घ्या. आता प्रश्न डबल पहा. जर x बरोबर 5 आणि y बरोबर 7 तर वजा केवल मूल्यामध्ये 3x वजा 4y बरोबर किती? तर मग आता याला काय करायचं सांगा? बिंदास त्याचं वजा केवल मूल्यामध्ये काय आहे? 3x वजा 4y. एक स्टेप मुद्दा मोड होतो समजण्यासाठी, चालेल? आता त्याच्यानंतर वजा केवल मूल्यामध्ये सांगा x चं नाव काय आहे? 5. म्हणजे 3x म्हणजे काय? 3 गुणिले x. 4x म्हणजे काय? 4 गुणिले x. 4y म्हणजे काय? 4 गुणिले y. सांगा 5y म्हणजे काय? 5 गुणिले y. तसंच इथं लक्ष ठेवायचं. 3 गुणिले 5 झालं, x चं नाव 5 आणि 5 चं नाव x, म्हणजे x गायब झालं समजायचं. आणि 4 गुणिले y, y चं नाव काय सांगा? 7 आहे. y ची जागा 7 ने घेतली तर मग सांगा 3 5 15 वजा 4 7 28. तर वजा यांची वजा बाकी करायची. सांगा 8 मधून 5 गेले 3 आणि 2 मधून 1 गेला 1, पण वजा तिचं इथं. तर मग आता सांगा या ठिकाणी वजा केवल मूल्यामध्ये वजा 13 उत्तर काय सांगा? वजा 13. एवढं समजलं?
किती नंबर? 4 नंबर. पुढचं गणित पहा. केवल मूल्यामध्ये वजा 85 अधिक केवल मूल्यामध्ये ही तर काय सांगा? हा किती आहे? वजा केवल मूल्यामध्ये 68 आपण वजा केवल मूल्यामध्ये वजा 34 बरोबर किती? बरोबर आहे का? पुन्हा डबल प्रश्न पहा. केवल मूल्यामध्ये वजा 85 अधिक केवल मूल्यामध्ये 51 वजा केवल मूल्यामध्ये 68 आपण वजा केवल मूल्यामध्ये वजा 34 तर बरोबर किती? तर मग आता वरचं सांगाय. तर आता इथं केवल मूल्यामध्ये याला धन केवल मूल्य म्हणायचं. धन केवल मूल्यामध्ये वजा 85 म्हणजे काय? 85. धन केवल मूल्यामध्ये वजा 51 म्हणजे काय? अधिक 51. ऋण केवल मूल्यामध्ये 68 म्हणजे काय? वजा 68. आपण ऋण केवल मूल्यामध्ये वजा 34 म्हणजे काय? वजा 34. समजलं? तर आता यांची करा बेरीज. 85 आणि 51. 1 आणि 5 किती? 6. 5 आणि 8 13. 136 झाले. आता 136 मधून 168 वजा करायचे. हे वजा 34 जसे तसे लिहा. मग सांगा 16 मधून 8 गेले किती राहिले? 8. हातचा घेतलेला परत 6 आणि 1 7 लक्षात ठेवा. 13 मधून 7 गेले किती राहिले? 6. 34 1 34 34 दोन्ही मग 2 आपण 1 म्हणजे काय? 2. पण इथं वजा खाली चिन्ह वर अधिक आहे म्हणून काय? वजा द्यायचे. वजा 2. केवल मूल्यामध्ये वजा 25. आता वाचताना वाचन कसं करायचं सगळ्यात महत्वाचं आहे. धन केवल मूल्यामध्ये वजा 25 आपण ऋण केवल मूल्यामध्ये वजा 125. तर सांगा धन केवल मूल्यामध्ये वजा 25 म्हणजे काय? 25. ऋण केवल मूल्यामध्ये वजा 125 म्हणजे काय? वजा 125. मग आता 25 आणि 125 कोणत्या पाड्यामध्ये? 25च्या. 25 एका 25 25 5 600 म्हणजे 1 आपण 5. पण चिन्ह कोणतं द्यायचं? वजा द्यायचंय. उत्तर किती येईल? 1 नंबर. समजलं? आता केवल मूल्याचा मामला संपलाय. समजलं? वाचन करताना धन केवल मूल्य म्हणायचं, ऋण केवल मूल्य म्हणायचं. तुम्हाला त्या ठिकाणी चिन्ह देताना बरोबर सोपं जाईल. हा प्रश्न पहा पुढचा. 1 आपण ए वजा बी ची गुणाकार व्यस्त संख्या आहे. वजा 7 आहे. जर बी बरोबर वजा 3 असेल तर ए बरोबर किती? आता इथं मला 1 आपण ए वजा बी ची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय होईल? गुणाकार व्यस्त म्हणजे काय? खालची संख्या वर, वरची संख्या खाली. म्हणजे 1 आपण ए वजा बी म्हणजे काय? ए वजा बी आपण 1. गुपित 1 लिहायचं नाही. बरोबर किती आहे सांगा? वजा 7 आहे. सांगा बीचं नाव किती आहे? आपल्याला लिहायचं ए वजा बीचं नाव वजा 3 बरोबर वजा 7. समजलं एवढं? आता वजा गुणा वजा म्हणजे काय? अधिक 3. आता अधिक 3 येतं काय होईल? वजा 3. म्हणून ए बरोबर सांगा वजा 7 आणि वजा 3 किती होईल? वजा 10 होईल. काय होईल? वजा 10. एक आपण x वजा 2y. प्रश्न लक्ष द्या. थोडस काय करायचं? मेंदू मोकळा ठेवायचा. म्हणजे मेंदूच्या नसा मोकळ्या ठेवायच्या. तेव्हा काय होईल माहिती का? लक्षात बसत असते. आणि आवाज हा तुमचा खणखणीत पाहिजे. मला माहिती आहे गरमीचे दिवस आहे. तर गरमीत उन्हाळ्याच्या दिवसात नको नकोच वाटतं आहे का नाही? बर्फात जाऊन पडा वाटतंय. थंडीमध्ये असताना उन्हात जाऊन पडतंय. पावसात असताना काय वाटतं? या पावसाळा नको असं वाटतंय. पण तिन्ही ऋतू असल्याशिवाय आपण पक्क बनवू शकत नाही. हे बी लक्षात घ्यायचंय. आणि एवढी पण उष्णता नसते की तुम्ही मरसान म्हणून. आहे का नाही? मरायचे अनेक कारण असतात. हाताने मारायचे अनेक कारण असतात. ती गोष्ट वेगळी. मारायचं का नाही मारायचं काही गोष्टी आपल्या हातात डिपेंड असतात. आणि काही गोष्टी निसर्गाच्या हातात असतात. मरण कधी येऊ शकतं त्याच्यामुळे चिंता करायचं नाही. जे आहे ते समजा व्यवस्थित चालू ठेवायचंय. प्रश्न बघा. 1 आपण x वजा 2y ची गुणाकार व्यस्त संख्या p आहे. जर p बरोबर वजा 8 आणि y बरोबर वजा 3 तर x बरोबर किती? 1 आपण x वजा 2y ची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय सांगा? x वजा 2y आपण 1 झालं.
छेदस्थानी गुपित एक समजायचा. बरोबर किती सांगा पी. तर मग आता इथं पीचं नाव किती सांगा -8 आहे. त्याच्यानंतर वायचं नाव किती आहे -3 आहे ना. तर म्हणून x वजा कंसामध्ये 2 गुणिला -3 बरोबर. आता 3 दोन्ही किती झाले 6 म्हणजे वजा गुणिला वजा म्हणजे काय +6. इथं काय होईल +6. इथं +6 आहे तिकडे काय होईल -6. म्हणून x बरोबर सांगा वजा म्हणजे वजा वजाची काय होईल बेरीज. चिन्ह कोणतं द्यायचं वजा. तर वजा चिन्ह द्यायचं. 8 आणि 6 किती 14. म्हणून x बरोबर -14. एवढं लक्षात आलं.